गावापासून पुढे आल्यानंतर उजवीकडे वळलो तैलबैलाकडे जाण्यासाठी आणि आत्ता अंधारवनच्या वाटेला आहे. आता रस्ता खूप चांगला झालाय. पहिला आधी खूप खराब होता रस्ता गाड्यांना आणि आता रस्ता बघू शकता. रात्रीच केला काय माहिती आता कधी केला रे. रस्ता एवढा नवीन दिसतोय रात्रीच केलाय वाटतं. नवीन रस्ता आहे अजून पावसाळा नाही गेलेला. पावसाळा गेल्यानंतर कळेल कसा आहे. आता आपण पोहोचलोय मुळशीमधल्या वांद्रे वडुस्ते जवळ आणि आता सरळ पुढे तैलबैला गावाकडे निघालोय. वाटेत मध्ये पिंपरीच्या पुढे आल्यानंतर गावाच्या पाट्या दिसतात. तर हे भांबर्डे गोठे आणि आईरवाडी. तर आपल्याला भांबर्डे साईडला जायचं आणि पुढे वाघवाडी वडुस्ते आणि भादसकोंड म्हणून आहेत गावं ही पुढं जातात. आता तिकडे राहूया. तिथून मग आपण आपल्या ठरलेल्या ठिकाणी निघू. चला. मारुतीरायाचं मंदिर आहे बरोबर आहे अलीकडं खूप अलीकडं आणि इथेच आहे ना असं एक असं पडका असं आहे गडरासारखं आतमध्ये जायला एक रोड आहे छोटा. तिथं गेलं की लगेच तुला गाडी दिसतील लावलेली. गर्दी नाही आता एक ग्रुप गेलाय 4 जणांचा. हो तुला मी रात्रीच मेसेज केलता. नाही तिथे रेंज नाही आतमध्ये रेंज नाही. मग काय म्हणतो निला त्याला जायचं बाबा म्हणलं की त्याला रात्री जाणार होतं हा उशीर आला नाही. मी बाहेर होतो. आम्ही स्टे केला कॅम्पिंग केलं. मला म्हणलं असतं ना आधी म्हणलं की चल म्हणून रात्री आला तरी चाललं असतं. सगळं झालं जेवण बिन सगळं रेडी झालं. मला माहिती होतं तू हाय म्हणलं काय काळजी नाही जावं डायरेक्ट आला असं तरी चालला. संध्याकाळी जर तुम्ही आले असते ना तरी चालला कारण उतरायला अर्धा तास रोड आहे मॅक्स. काहीच नाही काहीच नाही बरं चालतंय जातो मग. चालतंय चला चाल हा जा सावकाश. मंदिर दिसलं का गाड्या आहे तिथं लागले. घनगडकडे वाट ठेवून पुढे सालतर खिंडीकडे आल्यानंतर आता एक मंदिर आपण पाहिलं हनुमानाचं बारीक मंदिर आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला आता खाली उतरल्यानंतर थोडं पुढं आल्यावर पडकं घर लागतं आणि त्या पडक्या घराच्याच मागं या आम्ही गाड्या पार्क केल्यात आणि हे मित्र पण भेटलेत. सोबतच शशांक असतं हे हिंजवडीचे आहेत सगळे आणि आता तिकडेच जाऊया. आली घराजवळ गाड्या लावल्यानंतर सरळ खाली पाय वाटते. सरळ आलात की थोड्या अंतरावर पायऱ्या लागतात. पायऱ्याने खाली उतरवूया.
अशा पायऱ्या उतरून खाली घडीपर्यंत जाता येतं. वाट चुकले होते बरेचसे, आता येत आहेत मागून, सगळ्यांना आवाज दिलाय की पुढं घडीमध्ये वाट उतरते. प्रचंड दगडधोंडे आहेत, वाट काढत घडीतूनच उतरायचे. सरळ गड खाली येते, त्या घडीनेच उतरत राहायचे. सध्या या ठिकाणाकडे पावलं जास्त वळलेली नाही आहेत, म्हणून अजून तरी शांतता आहे. गर्दी वाढेल आणि मग गजबजलेलं ठिकाण आणखी होऊ नये. तरी पण ग्रुपमध्ये बरीच मुलं येत आहेत. मागं पण 2 ग्रुप आहेत. एक ग्रुप आमच्या समोर जो होता मगाशी, तो पुढे गेला आहे खाली. बऱ्यापैकी उतरून खाली आलो आहे. वाट काही अवघड नाही, प्लसवाली केली असेल तर सेम त्याप्रमाणेच आहे. पाणी आहे अजूनही, म्हणजे आणखी दिवाळीत वगैरे आला असतो तर जास्त पाणी पाहायला भेटलं असतं. सकाळचं लवकर आलात तर होऊन जाईल तुमचा उन्हाच्या आतमध्येच. या ठिकाणाला अजून काही नाव पडलेलं नाही आहे, कोणी कुठल्याही नावाने काही बोलतं आहे ठिकाणाला. घनगडच्या प्रभावळीत हे ठिकाण असल्यामुळं आत्ता सध्या तरी सिक्रेट हिडन प्लेस सारखंच नाव आहे याला. खाली उतरत असताना असे बरेच छान छान वॉटरफॉल छोटे छोटे पाहायला भेटत आहेत. ऑलमोस्ट 90% कदाचित उतरलो आहे. सॅटेलाईटवर चेक करत राहिलो होतो, रेंज नाही आहे इथं अजिबात. आहे का रे वाट? वाट आहे का?
सकाळी लवकर आलो होतो, उतरायला अर्धा तास लागतो आणि येताना आता वाटतच आहे थोडा वेळ आराम करावा म्हणून बसलोय. मध्यम श्रेणीचा ट्रेक आहे, एका दिवसात करता येण्याजोगा. एकोले गावापासून ही दरी जवळच आहे. तिथं मागाशी दाखवलं त्या हनुमान मंदिरापासूनच हा ट्रेक सुरू होतो. आत्ता गर्दी आता वाढायला इथं सुरुवात झाली आहे. जसं जसं लोकांना हे लोकेशन कळेल तसं. सिक्रेट ठेवूनही काही उपयोग नाही, कारण आज ना उद्या ही गर्दी होणार. प्लस व्हॅली सोबत हाही ट्रेक करू शकता असाच आहे. नक्की या ठिकाणाला भेट द्या.